नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसून फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पेरूच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तैवान पिंक व्हरायटी आहे याची आणि आता ह्याला लावून बऱ्यापैकी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्ष आणि वर एक 5 ते 6 दिवस झालेले आहेत. तर आता हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे. 1 वर्षामध्ये पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण छाटणी घेतली आणि नंतरच्या 6 महिन्यामध्ये छाटणी घेतल्यानंतर आता 1 वर्षामध्ये हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता याच्यावरती फोम वगैरे घातलेला आहे. फोम वगैरे घालून पूर्ण झालेला आहे आणि आता माल त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला आलेला आहे. माल हार्वेस्टिंगला येत असताना बघा आपण हे पिशवी बघू, त्याच्यामध्ये ह्या साईजमध्ये माल त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. असा माल झालेला आहे याच्यामध्ये. तर आता बघायला गेलं तरी एका झाडावरती आपण 35 फोम बसला होता. 30 ते 35 फोम एका झाडावरती बसला होता आणि त्याच्यातून आता बऱ्यापैकी चालू आहे. पण प्रॉब्लेम असा झाला की आपण काय केलं होतं, एक छाटणी घेतली होती उंची वाढल्यामुळं, पण त्या छाटणीमुळं प्रॉब्लेम असा झाला की सनबर्निंगचं प्रमाण त्या ठिकाणी पेरूमध्ये झालं आणि सनबर्निंगचा प्रॉब्लेम असा आला की त्याच्यामुळे रिजेक्ट माल निघायला भरपूर लागला आहे. तर ते सनबर्निंग होऊ नये मग त्यासाठी आपण ती शेंड मारायला नव्हतं पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळे आलं नसतं. तर दुसरी गोष्ट म्हणजे सनबर्निंग येऊ नये म्हणून आपण हे तुम्ही वर बघू शकताय की मखमलीचं पूर्ण पेपर त्या ठिकाणी टाकलेला आहे. तर ह्या पेपरचा फायदा असा होईल की ऊन बऱ्यापैकी कमी लागेल आणि त्या ठिकाणी थोडं सनलाईटचं प्रमाण कमी येईल आणि जास्त सनलाईट वगैरे काय पडणार नाही. असं करून आपण पूर्ण त्याच्यामध्ये कळकं वगैरे उभी करून पूर्ण त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार करून घेतलं, ते केलेलं आहे. आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा असा आहे की आपण छाटणी इथं घेतली होती. आणि त्यानंतर इथून त्या ठिकाणी 4 फुटवे आलेले आहेत आणि 4 फांद्यातून आता त्या ठिकाणी इथं वरसुद्धा कळी लागायला चालू झालेली आहे. त्या ठिकाणी इथं बघू शकता तुम्ही कळी वगैरे चांगली लागलेली आहे आणि त्याच्यानंतर आता हे खालचं हार्वेस्ट होऊन जाईल. एक आठवड्यामध्ये पूर्ण बऱ्यापैकी खालचा माल संपेल आणि वरचा माल वाढण्यास त्या ठिकाणी सुरू होईल. तर असं त्या ठिकाणी आपण नियोजन केलं होतं. आणि दुसरी गोष्ट मध्ये आपण डबल लॅटरलवरतीच केलं होतं करतानाही. त्याच्यामुळं आता आणि या पेरूतलं अंतर जर बघायला गेलं तैवान पिंकमधलं, तर त्या ठिकाणी 8 फूट अंतर आहे दोन्ही झाडांना, दोन्ही ओळींमधलं, आणि 2 झाडांमधलं अंतर बघायला गेलं तरी 4 फूट फक्त अंतर आहे. तर असा प्लॉट केला होता आपण पूर्ण आणि तो आता हार्वेस्टिंगला त्या ठिकाणी आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की अजून आता वरची सुद्धा छाटणी घेतल्यामुळे वरचं सुद्धा 1 नंबर त्या ठिकाणी फुटवा वगैरे निघून आता वर दिसत असेल तुम्हाला की चांगले त्या ठिकाणी कळी वगैरे आलेली आहे. पण प्रॉब्लेम असा झाला की ही घेतल्यामुळं आपण छाटणी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ऊन वाढल्यामुळं फेब्रुवारीचं ऊन वाढल्यामुळे बऱ्यापैकी एकदम सनलाईट वगैरे आलेला आहे. तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे आपल्याला. कारण ते जर व्यापाऱ्यांना दिलं तर रिजेक्ट थोडा माल करतायत, कारण सनलाईटचा थोडा त्याच्यावरती चट्टा असल्यामुळे ते एक्सपोर्टला बाहेर चालत नसल्यामुळे ते रिजेक्ट होतं आहे. तेवढाच प्रॉब्लेम झालेला आहे. बाकी मग टनेज वगैरे चांगलं भरपूर निघतं आहे. त्यातही काय पहिल्या वर्षी बऱ्यापैकी 35 फोम एका झाडावरती बसला आहे, त्याच्यामुळे चांगला फोम बसलेला आहे. 1 वर्षामध्येच हार्वेस्टिंगला बाग आली. तर जास्त वेळ पण न करता आपण 6व्या महिन्यातच धरली होती. पहिल्या 6 महिन्यामध्ये छाटणी करून 6व्या महिन्यापासून बाग धरून 1 वर्षामध्ये त्याची हार्वेस्टिंग त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. म्हणजे एक आता आठवड्यामध्ये पूर्ण त्या ठिकाणी हार्वेस्टिंग पूर्ण कंप्लीट होऊन जाईल आणि नवीन जो आपण धरला आहे, नवीन जो शेंडा चालू झाला आहे आता, तर या शेंड्याचा माल त्या ठिकाणी मग आता कळी 2 दिवसा कळी तर निघलेलीच आहे. आता सेटिंग वगैरे चालू होईल. 1 ते आठवडे ते 10 दिवसामध्ये सेटिंग याची चालू होईल आणि सेटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा परत हा माल आपल्याला धरण्यासाठी रेडी तयार होत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही ॲग्रोसून फार्मर या पेजला फॉलो करा. धन्यवाद.